या गटामध्ये राष्ट्रवादीच्या चिन्हावर कोमल ढोबळे यांची उमेदवारी जाहीर झाली. तिथून मात्र या निवडणुकीला एक वेगळ्या अर्थानं चढाचं काळ त्या ठिकाणी सुरू झाला. तशा पद्धतीने चर्चा झाल्या. मुळातच कोमल ढोबळे या त्यांच्या वडिलांच्या एकूण राजकारणामुळे तिथं 25 वर्ष तिथं ढोबळे सरांचं काम असल्यामुळं आणि स्वतः एकदा उच्च शिक्षित असल्यामुळं आणि लोकांचे प्रश्न मांडू शकत असल्यामुळं, लोकांचे प्रश्न त्यांना समजत असल्यामुळं तशा पद्धतीच्या विकासाच्या भूमिका आणि जिल्हा परिषदेचा सदस्य नेमकं काय करतो, मी उद्या इथं आल्यानंतर काय करेन, या संदर्भातले भाषणं त्यांची गावोगावी झाल्यामुळं जो सभांमधनं परिणाम झाला, जो त्यांच्या वेगवेगळ्या माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमधून आणि प्रतिक्रियांमधून जो परिणाम झाला, तिथून कुठेतरी लोकांच्या समोर हा उमेदवार हा करुणा शिवसेना यांच्यापेक्षा प्रचंड सक्षम आहे याची जाणीव लोकांना झाली. आणि ढोबळे सरांचा जो इथं काम करण्याचा, कार्यकर्त्यांना बळ देऊन मोठं करण्याचा जो काही वारसा आहे, तो वारसा ही मुलगी त्यांची इथं येऊन चालवेल हा विश्वास लोकांना थोडासा हळूहळू त्या भागामध्ये वाटू लागलाय. त्यामुळं अंतिम टप्प्यामध्ये ह्या निवडणुकीनं थोडंसं रोपडं पालटलंय आणि वेगळ्या अर्थानं खरं तर कोमल ढोबळेंच्या बाजूने ही निवडणूक झुकताना चित्र बघायला मिळते. ते केवळ ज्या पद्धतीनं अतिशय धाडसानं लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तर देत, इथल्या समस्यांची पोलखोल करत, लोकांच्या मूळ समस्यांना हात घालत, जिल्हा परिषदेचा सदस्य ते नेमकं काय करतो ह्या प्रश्नांची जाणीव करून देत, लोकांना विकासाच्या संदर्भातली साथ घालत ज्या पद्धतीनं कोमल ढोबळे यांनी प्रचार केलाय, त्या प्रचारामुळे कोमल ढोबळे यांचं पारडं या जिल्हा परिषद गटामध्ये चांगलं झालंय, सक्षम झालंय. आणि उद्या ह्या संपूर्ण निवडणुकीच्या नंतर इथल्या लक्ष्मी दहिवडे गटातल्या लोकांना फक्त जिल्हा परिषदेचा उमेदवार म्हणूनच नव्हे, तर या भागामध्ये लोकप्रतिनिधींच्या समोर सक्षमपणानं आवाज उठवणारी महिला म्हणून कोणतरी इथं उभा राहतंय आणि तिच्या पाठीमागे आपण खंबीरपणानं उभा राहिलं पाहिजे. हा जो काही विश्वास इथल्या लोकांना वाटायला लागलाय, त्याचा फायदा हा उद्याच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणानं कोमल ढोबळे यांना होणार.